शिर्डीमध्ये पुन्हा एकदा अनैतिक व्यवसायाचे काळे कृत्य समोर आले आहे। शहरातील शिवाजीनगर प्रभागातील रिंग रोड नजीक असलेल्या हॉटेल पवनधाम येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत 4 पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे। शिवाजीनगर भागातील 52 बंगले परिसरातील हॉटेल पवनधाममध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना मिळाली होती। या माहितीची शहानिशा केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर अचानक छापा टाकला। या कारवाईत हॉटेलमध्ये देह विक्री सुरू असल्याचं रंगेहात पकडण्यात आलं। 4 पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालवणारा हॉटेल पवनधामचा मालक व एक महिला यांच्यावर शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 108/2026 अनैतिक व्यापारास प्रतिबंध 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 सह बालकाचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12, 17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, प्रभारी पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांच्या पथकाने केली आहे। शिर्डी शहरात अशा प्रकारे वेश्या व्यवसाय सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांचे धावे दणाणले आहेत। दिनांक 11 रोजी काल 11 फेब्रुवारी रोजी हॉटेल पवनधाम येथे एक इसम आणि एक महिला वेश्या व्यवसाय चालवत आहेत अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही DYSP कार्यालयाची टीम आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज गलांडे साहेब यांना सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याबाबत आदेशित केले। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी छापा टाकला असता एक आरोपी महिला आणि एक पुरुष आरोपी असे 2 जण मिळून आले। त्यांना अटक करण्यात आली आणि त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवण्यासाठी एक पीडित महिला आणि एक पीडित मुलगी, अल्पवयीन मुलगी यांची सुटका करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जे 2 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला असून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम आणि पोक्सो अधिनियम या 2 अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आपल्या माध्यमातून सुद्धा मी सर्व जनतेला आवाहन करतो की अशा प्रकारचा अवैध वेश्या व्यवसाय कोणत्याही ठिकाणी चालू असेल तर आपण पोलीस स्टेशनला किंवा आम्हाला माहिती देऊ शकता। सदर ठिकाणी चांगल्या प्रकारे कायदेशीर कारवाई केली जाईल। आणि DYSP कार्यालय आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून गोपनीय पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। तसेच यापुढेही जर अशा प्रकारची माहिती मिळाली तर कठोर कारवाई केली जाईल। धन्यवाद। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।